न्यूज लाईन, अचूक वेधक. कृष्णा आर्थिक परिवारातील विविध बँका, पतसंस्था आणि वित्त संस्थांचे चेअरमन, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक 26 एप्रिल सायंकाळी 7 वाजता मलकापूर येथील क्रिस्टल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेह मेळाव्यात कृष्णा सहकारी बँक, दी पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, सहकार महर्षी जयवंतराव अप्पा भोसले नागरी सहकारी पतसंस्था कराड, कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड तसेच वित्तपेटा निधी लिमिटेड या संस्थांचा समावेश होता. कार्यक्रमादरम्यान शाखा वाढवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी भाऊ मोरे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन कापसे, व्हाईस चेअरमन मोठेसाहेब, संचालक व जिल्हा परिषद सदस्य रवी ताटे, जयवंतराव भोसले पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन धनाजी जाधव उपस्थित होते. कृष्णा महिला पतसंस्थेच्या चेअरमन जाधव, वित्तपेटा मल्टी स्टेटचे चेअरमन विक्रम पवार, कृष्णा बँक मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन तोडकर, कृष्णा कारखान्याचे MD सुतार यांच्यासह कृष्णा बँकेचे संचालक प्रदीप नाना, शिवाजीराव थोरात, विजूभाऊ जगताप, ॲडव्होकेट विजयकुमार पाटील उपस्थित होते. तसेच सर्व संचालक, विविध संस्थांचे CEO, सभासद बंधू आणि ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. आज कृष्णा आर्थिक परिवाराचा स्नेह मेळावा आम्ही आयोजित केला होता. ज्यांनी चांगलं उत्कृष्ट काम मागच्या आर्थिक वर्षामध्ये केलेलं आहे त्या सगळ्या लोकांचा मान सन्मान करून त्यांना नवीन वर्षासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा मेळावा आम्ही आयोजित केलेला होता. कृष्णा आर्थिक परिवाराचा मागच्या वर्षीचा व्यवसाय हा 3109 कोटी रुपये इतका झाला. त्याच्यामध्ये कृष्णा सहकारी बँक, पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था, वित्तपेटा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी अशा 5 संस्थांचा समावेश आहे. 5ही संस्था अत्यंत उत्तम आर्थिक परिस्थितीमध्ये आहेत. 5ही संस्थांचा अत्यंत उत्कृष्ट कामकाजाच्या बाबतीमध्ये आलेख हा बघायला मिळतोय. आणि आज या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही 1 मे रोजी सगळ्या सेवकांना पगारवाढ देण्याच्या बाबतीमधला निर्णय संचालक मंडळाचा कळवलेला आहे. आणि 1 मेला कामगार दिनाच्या निमित्तानं सगळ्या आर्थिक परिवारामधल्या सेवकांना नवीन पगाराच्या पावत्या मिळतील अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचं प्रगतीचं पाऊल सेवकांच्या बाबतीमध्ये आजच्या ह्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही टाकलं. बाबा, सोलर घर योजनेची तुम्ही आता सांगितलं, कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन असेल आणि देशात एक वेगळं मतदारसंघ म्हणून आढळलं असेल? PM सूर्य घर योजना जी आहे ती सगळ्यात जास्त कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये राबवण्याचा माझा मानस आहे. 10,000 घरांवर सोलर पॅनल बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे. PM सूर्य घर योजनेच्या माध्यमातून 10,000 कुटुंबांना विजेचं बिलच भरायला लागणार नाही असा प्रयत्न हा माझा राहणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये असे जर का 10,000 घरं ह्या योजनेमध्ये आपण समाविष्ट करू शकलो तर 3 किलोवॉटचं पॅनल आपण जर का बसवू शकलो तर साधारण 3,000 रुपये जे तुमचं महिन्याचं लाईट बिल येतं ते लाईट बिलच तुम्हाला भरायला लागणार नाही. आणि साधारण 10,000 घरांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 3 कोटी रुपयेचं विजेचं बिल हे महिन्याला तुमचं कमी होईल आणि वर्षाला 36 कोटी रुपये या मतदारसंघामधल्या लोकांचे वाचू शकतील. त्याच्यासाठीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृष्णा सहकारी बँक असेल, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था असेल, या दोन्ही संस्थांनी लीड बँक म्हणून या योजनेला चालवण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं नुसत्या 3 सह्या करायच्या आणि 3 सह्या केल्यानंतर हे पॅनल इन्स्टॉल करण्याच्या बाबतीमधली जोखीम ही आम्ही एक 40 लोकांची टीम केलेली आहे. ती टीम ती सगळी जोखीम उचलेल आणि अत्यंत हाय क्वालिटीचे पॅनल्स, बेस्ट इन्व्हर्टर्स, चांगलं इन्सुलेशन हे करून जास्तीत जास्त विजेची निर्मिती प्रत्येक घरावर झाली पाहिजे याच्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. आणि मतदारसंघाच्या लोकसंख्येप्रमाणे सगळ्यात जास्त देशामध्ये ही योजना राबवण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध आहोत. आम्ही आतापर्यंत 560 पॅनलचं इन्स्टॉलेशन ऑलरेडी केलेलं आहे आणि येत्या 30 एप्रिलपर्यंत अजून 500चं इन्स्टॉलेशन होऊन 1,000 पेक्षा जास्त पॅनल्स किंवा 1,000 घरांवर आपली ही योजना कार्यान्वित झालेली असेल. आणि खूप जोमानं ह्या योजनेचं गावोगावी काम चालू आहे.
मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण ह्या योजनेची सगळी माहिती घेऊन आपण स्वतः करायचं असेल तर स्वतः करू शकता. जिथं आमची मदत लागेल तिथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा सगळा कृष्णा परिवार तुमच्या पाठीशी उभा आहे. पण लोकांनी ह्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. द न्यूज लाईन अचूक वेधक.